आज ना काळ्या मसाल्याची पण भाजी नाही, साधी सोपी अशी पण नाही आहे आणि खूप अवघड पण नाही आहे, असं काहीतरी. तर आज काय बनवायचं आहे? सिंधी कढी. आपण जशी बनवतो खानदेशी कढी ती वेगळी आणि ही वेगळी. तर सिंधी कढी बनवताना कसं आहे, तेच गॅसवर कुकर ठेवायचा, कुकरमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं आणि जेवढं मी आत्ता बेसन घेतलं आहे ना तेवढी पळी जर घेतली, म्हणजे जेवढं मी बनवते तेवढ्यासाठी 4 जणांसाठी, तर तेवढं बेसन घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये टाकलं ना की व्यवस्थित फ्राय करायचं आहे ते, म्हणजे त्याचा वास सुटेपर्यंत, कच्चं नाही राहिलं पाहिजे. तसं झालं की मग त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद, बाकी कुठलाहीच मसाला नाही, कुठलाच नाही, बस एवढं टाकायचं. व्यवस्थित फ्राय करायचं होता मसाला पण. आणि मग ज्या भाज्या कापल्या आहेत ना, म्हणजे मग काही पण असू दे, फ्लावर, भेंडी, बटाटा, वांग, मटार, तुम्हाला जी भाजी आवडेल ती, असं कुठल्या पण भाज्या आपण टाकू शकतो. आता माझ्याजवळ ज्या होत्या त्या मी टाकल्या. ह्या भाज्या टाकल्यानंतर ना ते पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकायचं. पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर मीठ आणि कोकम असं टाकून द्यायचं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि 2-3 शिट्ट्या अशा घेऊन घ्यायच्या. 2 जरी घेतल्या, 2 झाल्या आणि बंद केलं ना तरी पण चालेल. मस्त तयार होऊन जाते ही सिंधी कढी. एकदा नक्की ट्राय करा, एकदम मस्त लागते. म्हणजे ज्याला आंबट आवडतं ना त्याला नक्कीच आवडेल. करून पहा.